नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर इथे मी आलेली होती हळदीच्या प्रोग्राममध्ये। माझ्या आत्ते भावाच्या मुलीचं लग्न होतं। तर त्यानिमित्त आम्ही सर्व नातेवाईक इथे जमलेलो होतो। आणि पहिले तर काही माझी प्लॅनिंग नव्हती इथे म्हणजे व्लॉग वगैरे काढण्याची, बट माझ्या सगळ्या बहिणी, माझे भाऊ, सर्वच जण मला म्हणायला लागले की काढ बा म्हणून। तर म्हणून मी पण मग विचार केला की चला आपण काढूया, कारण मला असं वाटलं सर्व डान्स वगैरे राहतील आणि एवढं काही बोलणं वगैरे जमणार नाही, म्हणून मी काही काढणार नव्हती। बट मी म्हटलं जेवढं शक्य होईल तेवढं आपण काढून घेऊ। आणि तसं पण कोणी पण मला म्हटलं की व्लॉग काढ आणि म्हणजे तू छान व्लॉग काढते। एवढ्यात मला खूप जणांनी असे फीडबॅक दिले की तू मस्त व्हिडिओज काढते, आम्ही बघत असतो वगैरे म्हणून। तर मला खूप छान वाटतं आणि खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओज काढायला। तर मी त्या सर्व लोकांना सांगू इच्छिते की थँक्यू सो मच। तुमच्या प्रोत्साहनामुळेच मला आणखी व्हिडिओज काढावं वाटत आहेत। तर इथे मग प्रोग्राम सुरू झालेला होता आणि नवरीचे काही शूट्स सुरू होते आणि तुम्ही आता बघाच व्हिडिओमध्ये पुढे। व्हिडिओ शूट सुरू आहे, व्हिडिओ शूट। माझी ताई आहे आणि पुण्यावर शांतपणे
डान्स वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो आणि साईडलाच अहेर पण सुरू झालेले होते. आणि इथे मग माझा जो आतेभाऊ आहे तो खूप वर्षाआधीच वारला, त्याच्यामुळं मग इथे त्याची सर्वांना आठवण आली होती, तर त्यामुळं सर्व इमोशनल झाले होते. त्यानंतर मग दादा वहिनी रिसेप्शनवरून आले आणि मग परत आम्ही डान्स करायला स्टार्ट केलं. आत्या बहिणी आणि आम्ही सर्व मिळून मस्त डान्स केला आणि एकत्र आल्यानंतर आम्ही अशीच मजा करत असतो नेहमी. तर पायल वहिनी पण रिसेप्शनवरून आलेल्या होत्या, तर त्यांनी पण रिसेप्शनची साडी घातलेली होती. तर अशा प्रकारे मग आम्ही हळदीत सर्वांनी मजामस्ती केली आणि मग घरी गेलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगाल. आणि हा माझा आतेभाऊ आहे, याला तर एवढी हळद लागली की त्याचे केस पण पूर्ण पिवळे झाले, तर मी अशीच मजा घेत होती त्याची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगाल आणि सबस्क्राईब करायला विसरू